राष्ट्रवादी काँग्रेसने खडकवासला मतदारसंघावर दावा केलाय आणि तशा पद्धतीने पत्र सुद्धा त्यांनी अजित पवारांना दिले की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहावा. काय तुम्ही विद्यमान आमदार आहात, काय तुमच्या? खरं तर राष्ट्रवादीने ही मागणी केली असेल की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला पाहिजे, या ठिकाणी पालकमंत्री म्हणून अजितदादांनी उभं राहिला. परंतु गेले 3 टर्म मी या ठिकाणी आमदार म्हणून काम करत आहे. आत्ता जो निर्णय होणार आहे, आता आम्ही महायुतीचे आहोत आणि महायुतीमध्ये जो निर्णय होणार आहे त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, यांचा निर्णय जो त्या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी आमची जी केंद्राची जी कमिटी असते, या कमिटीमध्ये जर निर्णय काय होईल तो मी या ठिकाणी मला त्या ठिकाणी खरं तर मला डावलता येणार नाही. शेवट मी ज्या पक्षाने मला आत्तापर्यंत मोठं केलेलं आहे, मला 2 वेळेस नगरसेवक म्हणून संधी दिली, 3 वेळेस मला आमदार म्हणून संधी दिलेली आहे. पक्ष जो निर्णय घेईल, शेवट पक्षाच्या पुढे मी जाणार नाही, आजही नाही, उद्याही नाही, केव्हाही जाऊ शकणार नाही. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल तो मला या ठिकाणी तो स्वीकारावा लागेल पक्षाचा असेल. मग त्या ठिकाणी त्यांनी थांबायला सांगितलं तर अवश्य थांबेल. त्यांनी या पत्रामध्ये जो काही मुद्दा उपस्थित केलाय, ज्यामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार आता सुनेत्रा पवारांना 21,000चं लीड होतं, त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला राहावा अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पण आपल्याला सर्वांना माहिती असेल, कारण ज्यावेळेस या ठिकाणी खासदारकीला ज्यावेळेस कांताताई नलवडे होत्या, आपण पाठीमागच्या वेळेस आपले काय त्यांचं नाव आहे त्या महादेवजी जानकर असतील किंवा आमच्या कुलताई असतील, हे सर्व ज्यावेळेस त्यांनी या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस कुल असतील, जानकर असतील, यांना जे मताधिक्य मिळालं त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी कब्बशीला सुद्धा मताधिक्य दिलेलं होतं. हे त्यावेळेस जे मताधिक्य मिळालं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी या ठिकाणी राष्ट्रवादी आमच्या बरोबर नव्हती, परंतु आम्ही लोकसभेला प्रामाणिक या ठिकाणी काम केलेलं होतं त्यावेळेस. आणि आजही आम्ही पण लोकसभेला सुद्धा दादांचं काम या ठिकाणी सुनित्रा वहिनीचं प्रामाणिक केलेलं आहे. त्यामुळे निर्णय काय घ्यायचा असेल, त्यांना काय जे समजायचं ते त्यांनी समजावं, आम्हाला काय समजायचं ते आम्ही समजून जाऊ. तसा काही निर्णय झाल्यास काय भाजप कार्यकर्ते तुम्ही काय काम करणार? नाही, काय आमच्या जो निर्णय आज हे पहा, ज्यावेळेस लोकसभेला सुनित्रा वहिनी अजितदादा पवारांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलं, तिकीट दिल्याच्या नंतर आम्ही असा कोणी विचार केला नाही, कोणाला सांगितलं की अजिबात लूज टॉकिंग करायची नाही, पुढे काय असं आपण एखादा अपशब्द बोलायचं सुद्धा नाही. दिलेली जबाबदारी आहे. ज्यावेळेस आपलं पक्ष नेतृत्व आम्हाला जेव्हा जबाबदारी देत असतं किंवा पक्षाचे आमचे नेते असतील जे आम्हाला जबाबदारी देत असतात, ते कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी पार पाडत असतो. आजही पाडेल आणि उद्याही ती जबाबदारी आम्ही पार पाडणार आहे. दावा कोणी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.